नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, कारण सर्व जे काही प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत बघा, तर ते सर्वच्या सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असतात. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहत मित्रांना देखील शेअर करायचा आहे. प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? ज्याचं उत्तर आहे बघा पहिला. तर पहिल्या राष्ट्रपती ठरलेत बघा लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल. दुसरा प्रश्न आहे, रणजी करंडक स्पर्धा 2025-26 खालीलपैकी कोणी जिंकलेली आहे? तर रणजी करंडक स्पर्धा 2025-26 ही खालीलपैकी जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क, जम्मू अँड काश्मीर. जम्मू अँड काश्मीरने बघा प्रथमच रणजी करंडक स्पर्धा 2025-26 ही जिंकलेली आहे. पराभव कोणाचा केलेला आहे? तर कर्नाटकचा पराभव केला. लक्षात ठेवा, कर्नाटक. सर्वाधिक विजेतेपद कोणी पटकावलेले आहेत रणजी करंडकमध्ये? तर मुंबई या संघाने सर्वाधिक विजेतेपद पटकावलेले आहेत. किती? तर 42. लक्षात ठेवायचं आहे. नुकतंच हल्ल्यात मारले गेलेले अली खामेनेई कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? तर ते बघा इराण या देशाचे सर्वोच्च नेते ते अली खामेनेई, जे हल्ल्यामध्ये मारण्यात आलेले आहेत. फेब्रुवारी 2026 बोत्सवाना देशाहून भारतात किती चित्ते आणण्यात आले? तर बोत्सवाना देशाहून भारतात बघा 8 चित्ते आणण्यात आलेले आहेत. सर्वात अगोदर 2022 नमिबिया देशातून देखील 8 चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर 2023 दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा 2026 8 चित्ते हे बोत्सवाना देशातून भारतामध्ये आणण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 भारताचे स्थान कितवे आहे? तर या ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 भारताचं स्थान जर आपण पाहिलं तर पर्याय क 6वं स्थान आहे. कितवं? 6वं स्थान. कल्लारी लीप सैन्य सराव 2026 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर पर्याय ड, लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीप समूह या ठिकाणी बघा कल्लारी लीप सैन्य सराव 2026 हा आयोजित करण्यात आला होता. आपलं मंत्रालय या मासिकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आपलं मंत्रालय या मासिकाचे प्रकाशन जर आपण पाहिलं तर पर्याय ब, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले मार्क कार्नी हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर पर्याय ड, कॅनडा. कॅनडा या देशाचे पंतप्रधान आहेत बघा मार्क कार्नी, जे आपल्या भारत दौऱ्यावर आले होते. पुढचा प्रश्न आहे, कोल्ली हिल्स हे कोणत्या राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क आहे? तर तमिळनाडू राज्यातील पहिलं डार्क स्काय पार्क आहे बघा कोल्ली हिल्स. लक्षात ठेवायचं आहे. मार्च 2026 छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार हा कोणास जाहीर झाला? तर तो पर्याय ब, संग्राम जगताप. संग्राम जगताप हे बघा अजित पवार गटाचे आमदार असून यांना 2026 छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. हल्ल्यात मारले गेलेले अयातुल्ला अराफी हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? तर इराण या देशाचे सर्वोच्च नेते होते अयातुल्ला अराफी, ज्यांना देखील हल्ल्यामध्ये मारण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, HPV लसीकरण मोहिमेमध्ये कोणती लस ही वापरली जात आहे? तर पर्याय ब, गार्डासिल 4 ही जी काही लस आहे बघा तर ती HPV लसीकरण मोहिमेमध्ये वापरली जात आहे. 1 तासामध्ये सर्वाधिक लोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा कोणत्या शहराने केलेला आहे? तर पर्याय क, वाराणसी. वाराणसी हे उत्तर प्रदेश राज्यातील बघा एक शहर आहे, ज्या शहराने 1 तासामध्ये सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा नुकताच नोंदवलेला आहे. पुढील प्रश्न आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि CEO या पदाचा राजीनामा कोणी दिलेला आहे? तर पर्याय अ, बोर्गे ब्रेंडे. बोर्गे ब्रेंडे यांनी बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि CEO पदाचा राजीनामा दिलेला आहे. नुकतंच निधन झालेले उत्सव चरणदास कोणत्या लोकनृत्य प्रकाराशी संबंधित होते? पर्याय क, घोडा नृत्य. लक्षात ठेवायचं आहे, घोडा नृत्य या नृत्याशी संबंधित होते उत्सव चरणदास, ज्यांचं निधन झालेलं आहे. परदेशी
परदेशी व्यापारासाठी ग्लोबल ॲक्सेस प्लॅटफॉर्म हा कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? पर्याय अ NSE इंटरनॅशनल एक्सचेंज या संस्थेने बघा परदेशी व्यापारासाठी ग्लोबल ॲक्सेस प्लॅटफॉर्म हा सुरू केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, सुरू करण्यात आलेला झिरो प्राइज पुरस्कार कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे? तर पर्याय क वायू, जल आणि माती प्रदूषणाशी संबंधित आहे झिरो प्राइज पुरस्कार. जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, मोजतबा खामेनेई यांची कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झालेली आहे? तर इराण या देशाचे सर्वोच्च नेते म्हणून बघा मोजतबा खामेनेई यांची निवड ही झालेली आहे. लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026साठी बघा कोणत्या भारतीय संघास नामांकन प्राप्त झाले? तर पर्याय ड भारतीय महिला क्रिकेट संघास बघा लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026साठी नामांकन हे मिळालेले आहे. भारतीय लष्कराच्या वज्र कॉर्प्सचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर 76वा वज्र कॉर्प्सचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अलोइस झ्विंगी यांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अंतरिम CEO म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. प्रकाशित झालेल्या महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर धीरज ककाडिया. डॉक्टर धीरज ककाडिया हे आहेत बघा महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक. नौदल सशस्त्र महासंचालक पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर BP सिंह यांनी नौदल सशस्त्र महासंचालक पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भजनलाल शर्मा यांनी कोणत्या शहराचे नामकरण अबुराज केलेले आहे? तर माउंट अबू हे जे काही राजस्थानमधील शहर आहे बघा अबुराज, तर या शहराचं नामकरण माउंट अबू असं करण्यात आलेलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, लक्षात ठेवायचं आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी कोणत्या राज्याने घातलेली आहे? तर कर्नाटक. या अगोदर बघा आंध्र प्रदेशने घातली होती, त्यानंतर आता कर्नाटकने देखील 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातलेली आहे. खनिज तेलाचे सर्वाधिक साठे असणारा देश खालीलपैकी कोणता आहे? तर व्हेनेझुएला हा बघा खनिज तेलाचे सर्वाधिक साठे असणारा देश जर आपण पाहिला तर तो व्हेनेझुएला आहे. महाराष्ट्रातील 50 बिबटे हे कोठे पाठवण्याचा निर्णय वन विभागातर्फे घेण्यात आला? तर वनतरा जे गुजरात राज्यामध्ये स्थित आहे बघा वनतरा ही जी काही संस्था आहे बघा, तर या संस्थेमध्ये महाराष्ट्रातील 50 बिबटे पाठवण्याचा निर्णय हा वन विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. नुकतंच राजीनामा दिलेले CV आनंद बोस कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ते बघा पर्याय पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल होते CV आनंद बोस ज्यांनी राजीनामा दिलेला आहे. ITF W100 ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी वैष्णवी कितवी खेळाडू ठरलेली आहे? तर ती बघा दुसरी खेळाडू ठरलेली आहे, लक्षात ठेवायचं दुसरी खेळाडू. पहिली कोणती होती? तर सानिया मिर्झा होती बघा, सानिया मिर्झा, लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 4 मार्चला बघा राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा साजरा करण्यात आला 4 मार्चला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक हे कोणी ठोकले होते? जो काही नुकताच T20 विश्वकप पार पडला बघा, तर त्यामध्ये सर्वात वेगवान शतक हे कोणी ठोकले? तर पर्याय ड फिन ॲलन. फिन ॲलन हा न्यूझीलंड देशाचा खेळाडू असून या खेळाडूने बघा फक्त 33 चेंडूमध्ये बघा शतक ठोकले आणि हे T20 वर्ल्ड कपमधील बघा इतिहासामधील सर्वात वेगवान शतक ठरलेले आहे. T20 मधील जर आपण पाहिलं तर ते क्रिस गेल याच्या नावावर आहे, परंतु आपण प्रश्न काय घेतलेला आहे तर T20 वर्ल्ड कपमधील फिन ॲलन आणि T20 मधील क्रिस गेल दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे चालू गणिताचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. जे कोणत्याही परीक्षेची तयारी करत असेल बघा आपण, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते प्रश्न उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी, जो काही T20 विश्वकप पार पडला बघा, तर तो आपल्या भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान पार पडलेला आहे. यामध्ये भारताने विजेतेपद पटकावलेलं आहे आणि न्यूझीलंड या संघाने उपविजेतेपद पटकावलेलं आहे. हे दोन्ही
जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अंतिम सामना हा अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी खेळवण्यात आला होता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.